रामनवमी हा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातो, परंतु यावर्षी संचारबंदीमुळे विदर्भ पंढरी म्हणजे शेगाव येथे सर्वत्रिकडे शुकशुकाट बघायला मिळत आहे। संपूर्ण जगभरात हिंदू धर्मियांचे आराध्य प्रभू रामचंद्र यांचा आज जन्मदिवस आहे। अर्थातच रामनवमी हा उत्सव प्रत्येक घरात, मंदिरात अतिउत्साहाने साजरा करण्यात येतो। विदर्भ पंढरीत संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। पण कोरोना व्हायरसच्या आजारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे विदर्भ पंढरीत सुद्धा सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे। त्याचा आढावा विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। सर्वप्रथम आमच्या संपूर्ण दर्शकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। मागच्या वर्षी रामनवमीला जे महाराष्ट्राचं प्रति पंढरपूर म्हणून गणल्या जाते, गजानन महाराज संस्थान येथे लाखो भाविक भक्तांनी दर्शन घेतलं होतं आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंद हर्षोल्लासात साजरा केला होता। गावामध्ये गाव प्रदक्षिणा निघाली होती आणि महाराजांचा राजेशाही थाट जो आहे तो सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितला होता। परंतु कोरोना नावाच्या या व्हायरसमुळे 21 दिवसाचं जे लॉकडाऊन आहे त्यामुळं संपूर्ण शहर बंद आहे आणि आतापर्यंत या लॉकडाऊनचं जे आहे चांगल्या प्रकारे जनतेनं खूप पद्धतशीरपणे त्याचं पालन केलेलं आहे आणि आता उरलेले जे काही दिवस आहेत त्या दिवसांमध्ये आपल्याला खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच म्हणू की घरात राहा, सुरक्षित राहा, नेहमी हात धुत राहा आणि लॉकडाऊनच्या आणि शासनाच्या प्रत्येक नियमांचं, आदेशांचं पालन करा। शेगाव येथून समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा।